हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचे दाजी स्पष्ट क्लिअर दिसणार आहेत. सगळे म्हणतायत की दाजीला दाखव, का बरं लपवून ठेवते? तर विषय लपवून ठेवण्याचा नाही आहे, विषय नजर लागण्याचा. आणि तुम्हाला तर माहिती आहे माझे दुश्मन काय कमी नाही, विनाकारण त्रास देतात. मी कोणाच्या वाटेला जात नाही, मी कोणाला वाईट बोलत नाही, तरी लोक मला येऊन नडतात. मग काय करू सांगा बरं? त्याच्यामुळे मी त्यांना व्हिडिओमध्ये दाखवत नाही. हेच कारण आहे, दुसरं काहीही कारण नाही आहे. तर आम्ही चाललेलो आहे एका ठिकाणी प्रमोशनसाठी. तर कुठे चाललो आहे ते तुम्हाला दिसणारच आहे पुढे. प्रमोशन तर प्रमोशन आहे, वस्तू पण विकत घ्यायची आहे. नवीन संसार बसवायचं म्हणल्यावर नवीन वस्तू घ्यायची आहे मला. तर फ्रेंड्स, सॉरी, माझ्याकडून होईल तेवढी मी प्रयत्न करत आहे व्हिडिओ एडिट करून पोस्ट करायचे. लवकर लवकर व्हिडिओ येणार आहेत. एकदा रुटीन लागलं ना माझा, बघा एकामागं एक असे फास्टमध्ये व्हिडिओ येतील की तुम्ही स्वतः कंटाळून जाणार. सगळे व्हिडिओ आहेत लग्नाचे, हळदीचे, सगळे बघायला भेटतील. बघा तुमचे दाजी एवढ्या फास्ट गाडी चालवतात ना, बापरे, विचारूच नका. मग आम्ही पोचलो डायरेक्ट इकडे विजय सेल्समध्ये. आता तुम्हाला तर माहिती, मला सगळ्याच वस्तू घ्यायच्या आहेत घरातल्या, कारण मी सगळ्या वस्तू विकून टाकल्यात बरं का. त्याचाही व्हिडिओ तुम्हाला दिसेलच. तर आम्ही इकडं आलो होतो विजय सेल्समध्ये. आम्हाला सर्वात अगोदर इथं फ्रीज, वॉशिंग मशीन, कूलर ते सगळं घ्यायचं होतं. आणि कपाट आणि बेड तर इथं भेटत नाही, त्यामुळे ते बाहेरच घ्यावं लागणार. तर तिकडे आम्हाला प्रमोशन पण करायला जायचं होतं. मग आल्या आल्या सर्वात अगोदर मी बघितली शेगडी. तर आता तुम्हाला म्हणणार नाही मी की चॉईस करून सांगा, कारण जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघणार तेव्हा माझी शेगडी घेऊन झालेली असणार. तर 3 बर्नरचीच घ्यायची होती मला. 4 बर्नरची एवढी काय करायची नाही का, कुठे एवढी मोठी फॅमिली आहे. म्हणजे फॅमिली तर आहे, पण मी फॅमिलीसोबत राहणार नाही आहे, कारण मी त्यांना आधीच सांगितलं आहे सगळ्या गोष्टी. आणि म्हणजे फॅमिलीसोबत राहायचा काही विषय नाही आहे, राहिली पण असती, पण त्यांचं कामच जरा असं आहे की ते स्वतः फॅमिलीसोबत नाही राहत, तर मला काय ठेवतील नाही का. तर इकडे फ्रीज वगैरे बघितली आम्ही, इकडे वॉशिंग मशीन बघितली, गॅस बघितली. आता सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत. ते म्हणले नवीन संसार, म्हणजे तुमचे दाजी म्हणले बरं का, नवीन संसार आहे आपला, नवीन वस्तू घ्यायच्या सगळ्या, मागं दलिंद्री नको लागायला, कोणतीच वस्तू घेऊन जायची नाही. फक्त अंगावरचे कपडे आणि भांडे घे आणि चेंज करायची, रूम चेंज करायची. म्हणजे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्वतःचं घर की भाड्याचं घर वगैरे. तर तुमच्या माहितीसाठी सांगते, भरपूर जणं म्हणतात लय पैसेवालाच नवरा केला आणि पैसेवालाच पाहिजे होता आणि तुला पैसाच पाहिजे होता असं. तर मला एक प्रश्न पडतो, मला त्या लोकांनी उत्तरं द्या की जे बोलत आहेत ना पैसेवाला पाहिजे होता, तर तुम्ही माझ्या नवऱ्याकडे पैसा बघितला का? कुठून बघितला पैसा? फक्त माझ्या अंगावरचं सोनं आणि माझ्या अंगावरचं सोनं आणि लग्नाला झालेला खर्च बघून तुम्हाला वाटलं लय पैसा आहे नाही का. तर तुमच्या माहितीसाठी सांगते, हो पैसा आहे किंवा होता म्हणू आपण, कारण त्यांनी त्यांची कष्टाची कमाई जपून ठेवलेली होती इतके दिवस. कष्टाची कमाई बरं का, बापदादाची नाही. ना कुठल्या शेती विकून कुठं पैसे आलेले त्यांच्याकडे, ना कोणी दिलेले आहेत, ना कोणी हेल्प केलेली, ना कोणी सपोर्ट केलेला, ना काही नाही. स्वतःच्या जीवावर त्यांनी सगळं केलेलं आहे. ठीक आहे. मग तिथून वस्तू घेतलं आम्ही, आम्हाला भूक लागली. मग आम्ही एका हॉटेलमध्ये आलो. आम्हाला म्हणलं आता चला खायचं, जे जे घ्यायचं होतं ते सगळं घेतलं आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. तुम्हाला काही भूक लागली का? कॅमेरा आहे, इकडं बघायचं, कॅमेरा इकडं तिकडं कुठंच बघायचं नाही, स्वतःला बघायचं नाही, फक्त कॅमेऱ्यात बघायचं. खाल्लं का वडापाव? चॉकलेट खाल्लं, मॅगी पण आहे, मॅगी खायची, लहान आहे. पुण्यात आल्या म्हणून विचार होते ना, गरम आहे. पुण्यात आल्या म्हणून विचार होते. आधीच हुशार रेकॉर्डिंग चालू केले. व्हिडिओ शूट होत आहे टाकायला, खायला बसतो थोडा मार लय गरीब गरीबच आहे रे. त्याला काटा बनवता यायला एवढा टाईम लागतो.
काटा चम्मच तिकडं कुठं चाललंय? कुठला त्या डिस्कावर येतात काय चॉकलेट थंड देतो. ना एवढं प्रेम नको राहतात एवढं प्रेम आताच करू नको म्हणलं लोक जळतील देऊ द्या की लोकांना जरवायचं काय तुम्हाला? लोकांना म्हणायचे तुला कोण जीव लावणार, तुझ्यावर कोण प्रेम करणार. प्रेम करण्यासाठी नाही. हो? मी प्रेम करण्यासाठी नाही. नाही आहे का कोण म्हणलं लोक म्हणायचे हो, तुझ्यावर कोण कशाला प्रेम करेल. मी आहे ना मी करतो ना किती करता देवापेक्षा जास्त का हो? का मी चांगली नाही ना, ॲटिट्यूड आहे मला. स्वार्थी किती स्वार्थी मग आधीच हो बोलली मला स्वार्थी असते. लय लय खूप कशाच्या बाबतीत ते बी सांगा. कशाच्या बाबतीत ते बी सांगा. जसं तर उगाच गप्पा मारत बसलो आम्ही. काहीतरी एंटरटेनमेंट नको आहे का? बोर झालो होतो. हे वस्तू घ्यायला जायची, ती वस्तू घ्यायला जायची, सगळं एकाच दिवसात घ्यायचं. आणि यांचं म्हणणं होतं एकाच दिवसात घ्यायचं सगळं. म्हणलं एका दिवसात होत नाही, ऐकत नाही माझं. मला म्हणले असं कसं होत नाही, चल मी आहे ना, फक्त तू चॉईस करायला चल, मी आहे पैसे द्यायला. एका दिवसात कसं होत नाही बघू. मग आम्ही सगळं जो पाहिजे तो पसारा घेतलेला आहे, तो तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही नंतर दाखवू. त्यानंतर आम्ही गेलो. बोर्ड दाखवते किती महाग असलं तरी, लाखाचं असलं तरी. चला मग आता चांगलाच बेड घेऊ. चला. असा नवरा खंबीर असला ना मागं, तर मग कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाही राहत बघा. नवरा म्हणला तुला जो बेड आवडतो ना तो घे, तू फक्त बोर्ड दाखव, मला हे आवडलंय, मी पैसे देतो. मग ते लाखाचा असला तरी चालेल. मग काय, मग टेन्शनच नाही म्हणलं. पण तरी पण मी एकदा त्यांना बोलली बरं का, विचार करा बरं का. पण ते म्हणले नाही बायको, तुझ्या आनंदापुढे काहीच नाही माझ्यासाठी. त्याच्यामुळे मग काय, माझ्या आनंदासाठी माझ्या चॉईसचा बेड घेतलेला आहे आणि लगेच सिलेक्ट केला. मग म्हणलं त्यांना शिकवून देते आता व्हिडिओ काढायचं, कसं कॅमेऱ्यात बघायचं, कसं कॅमेऱ्यात बोलायचं. त्यांना काही एवढं जमत नाही, त्यांना ते सोशल मीडियाचा नाद नाही, ते सोशल मीडिया बघत बी नाही, आवडत बी नाही. ते म्हणले तुला आवडते तर तू कर, मी काय ते सोशल मीडिया बघणार बी नाही आणि मला काही जमत बी नाही. तरी पण म्हणलं चला, तुम्हाला सगळ्यांना आवडते ना, त्याच्यामुळे एक प्रयत्न तरी करून बघू म्हणलं. म्हणून त्यांना मी बोलायला लावायचे प्रयत्न करत होती, पण त्यांना नाही जमत एवढं. तर ठीक आहे, समजून घ्या, नवीन नवीन मग हळूहळू ते शिकतीलच. तर कसं आहे मित्रांनो, लोकांचं पैसा बघितला की असं वाटतं की हां माणूस लय पैशावाला आहे असं आहे. पण त्यांनी बिचाऱ्यांनी तो पैसा कसं कष्ट करून कमवले हे कोणाला त्याचे कष्ट दिसत नाही. पैसा आहे, पैशावाला माणूस सगळ्यांना दिसतो. तर ठीक आहे, कोणाला उत्तर देऊन काही अर्थ नाही आहे. त्यानंतर आम्ही आलो डायरेक्ट भांड्यांच्या दुकानामध्ये. मला कुकर वगैरे घ्यायचा होता. तसंही माझा 5 लिटरचा कुकर तो खराब झाला होता. मग मी कुकर, चमच्या, वाट्या काय काय लागते ते छोट्या छोट्या गोष्टी ज्या नव्हत्या माझ्याकडे, त्या गोष्टी घेतल्यात मी इथं. भाजीचं, भाताचं, वरणाचं चमचा. अरे आवाज आहे यार, कोणी खिचखिची आहे. कोणतं 3 नंबर सांगितलं ना, याच्यातलं छोटावाला द्या मला. हा द्या. संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळती भाकर. हा हे अशा हाताने टाकते तो काय खरंय. हे बघा भाताचं काम केलं दुकानात भांड्यांच्या, हे भाताचं आहे. आता काही जणांना सांगितलं आपणाला कसं असतं, प्रत्येक धंद्यावाला काय लय तुमच्या दाजीने वाईट दिवस काढलेले आहे. हो, भांडे घेतोय आता, भांडे सगळे
सारं संसार करतोय. काय राहिलं अजून? ते घेतलं नाही ना, घेतलं काय का ते? ते मोठं घेतलं जरा, त्यापेक्षा छोटी. बघू कोणतं घेतलंय ते? ते भाताचं आहे ना? हां ते भाताचं आहे, हे भाजीचं आहे, हे वरणाचं आहे. हां हे वरणाचं आहे, गोलवालं. गोलवालं घेतलं. ते वरणाचं आहे, हां. ते भाजीचं आहे. आता असू दे, मला माहीत नाही. एकानं सगळं घेतलं तरी जमतं. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आम्ही पार वैतागलो असं हिंडू. तर आता आम्ही आलो आहे आमच्या नवीन घरामध्ये. हे घर घेतलं आहे. कसं आहे आमचं घर सांगा. अजून काहीच पसारा नाही आहे. इथं पलंग आणायचा, इथं कपाट आणायचा, त्यानंतर हे आहे बेडरूम, हे इकडे किचन आहे बघा, स्पष्ट दिसत नसेल. हे किचन, थोडं सामान आणलं आहे आता विकत घेऊन, जे लागत होतं ते. हे पूर्ण किचन आहे इकडे बघा. इकडे पाठीमागं बेडरूम, इकडे टॉयलेट बाथरूम आहे. टॉयलेट, आंघोळीचं बाथरूम, इकडे आहे हॉल. हे हॉल, मेन डोर, हे इकडे टीव्हीचं कनेक्शन, हे हॉल. सरळ हॉल, इकडे सरळ आलं की किचन, इकडे टॉयलेट बाथरूम, AC, इकडे किचन, इकडे गॅलरी किचनची, इकडे बेडरूम आहे, किचनला जॉईंट बेडरूम. चला आता आमचं काहीच पसारा आलेला नाही आहे. आता सगळा पसारा आणायचा. लय मोठं आहे पण व्हिडिओमध्ये छोटं दिसायला लागलं किचन. लय मोठं आहे, L साईज किचन आहे बघा. असू द्या. चला मग कशी वाटली आमची रूम नक्कीच सांगा. निघतो आता आम्ही, आम्हाला पसारा आणायचा आहे. करा कंटिन्यू. तर फ्रेंड्स, पसारा वगैरे तर घेतला. आता आम्हाला तो पसारा उद्या डिलिव्हर होणार आहे, त्यामुळे आता चाललो आहे आम्ही आमच्या रूमवर. आणि तुम्हाला तर माहिती, सध्या मी ज्या रूमवर राहत होती त्याच रूमवर आहे. फक्त आता शिफ्टिंग करायची आहे. पसारा विकलेला आहे, फक्त नेलेला नाही लोकांनी. तर ही पुण्याची गर्दी आहे. आणि त्यानंतर आम्ही इकडं आलो आहे दगडूशेठ हलवाईच्या इथून, म्हणजे तिथून चाललो होतो म्हणून थोडासा शूट घेतला. दर्शन घ्या सगळ्यांनी पटापट. तर चला फायनली चाललो आहे आम्ही पुणे सोडून. तुम्हाला प्रश्न पडलाच असेल कुठे राहणार काय, सगळं सांगते तुम्हाला, थांबा. तर त्या अगोदर आम्ही पोहोचलो इकडं कात्रजला. आणि इथं स्पेशल वडापाव, मी नेहमी इथं वडापाव खात होती, तर इथं आम्ही रस्त्याने चाललो होतो. त्यांना म्हटलं चला तुम्हाला स्पेशल वडापाव चारते. मग आम्ही इथं वडापाववाल्याजवळ आलो. हे वडापावचं दुकान आहे तिकडं कात्रजला, शिवशंभोनगर. तर आम्ही मस्त वडापाव खाल्लं. तुमच्या दाजींना वडापाव लय आवडला. मग त्यानंतर म्हणलं चला मंचुरियन बी खाऊ. आता काही भूक नाही मला, दुपारी जेवलो होतो त्याच्यामुळे वरचं काहीतरी खाऊन घेऊ स्नॅक्स, आणि मग जाऊ म्हणलं घरी. तर तुम्ही म्हणणार मयंक कुठे आहे, मयंक दिसत नाही. हां, मयंकबद्दल लई प्रश्न विचारतात. तर मी काही लोक तर बोलतात बाबा हॉस्टेललाच टाकलं पोराला आणि लग्नच केलं आणि काय बोलतात. आता प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देऊ मी तर फार थकलेली आहे, वैतागलेली आहे. त्यामुळे माझ्या मर्जीचे मी व्हिडिओ काढणार. ज्याला आवडतील ते बघतील, ज्याला नाही आवडणार ते नाही बघणार. कारण प्रत्येक गोष्टीचे प्रश्न द्यायला मला नाही पटत. आणि हो, मयंक माझ्याजवळच आहे, नका टेन्शन घेऊ तुम्ही. फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर आलो आम्ही घरी. आज अख्खा दिवसभर आम्ही फिरत बसलो, सामान घेत बसलो. कपाट, फ्रीज, कूलर, AC, वॉशिंग मशीन, जेवणाचा टेबल, उठायचा बसायचा टेबल. तर आज सगळी शॉपिंग झाली. उद्या पसारा शिफ्टिंग करायचं आहे. घरामध्ये एवढा राडा पाहून पार डोकं चक्रावलेला आहे माझा. आता पसारा बांधायचा आणि निघायचं सकाळी. बाय बाय पुणे. चाललो आता आम्ही पुणे सोडून. आता परत पुण्यात येणार नाही. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगा आम्हाला. आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. अजून काही सजेशन द्यायचे असतील, अजून काही बोलायचं असेल, छान कमेंट करा. वाईट घाणघाण कमेंट करू नका. कसं आहे, तुम्ही जेवढे छान कमेंट करणार तेवढा आमच्या मनातून तुमच्यासाठी आशीर्वाद निघणार. जेवढं तुम्ही घाण कमेंट करणार तेवढं आमच्यात तडतड लागणार, तडतडाहट लागणार. कारण कोणाचं शिवश्राप घ्यायचं नाही, कोणाला वाईट बोलायचं नाही. जैसे त्याचे कर्म तैसे फळं देतो रे ईश्वर. माझे काहीतरी कर्म चांगले असतील त्यामुळे मला फळ चांगलं भेटलं. तुम्ही वाईट कर्म करून वाईट फळ मिळवून घेऊ नका, असं मला म्हणायचं आहे. ना होय ना व येस येस व्हॉट येस. लय इंग्लिश बोलताय का?
इंग्लिश नाही येत नाही. मग मराठी तरी येते काय नीट? मराठी येते अडकत अडकत अडकत. शाळेत नव्हते गेले? पहिली पहिली तर शिकले फक्त. पास. होय. मी कशी काय आवडली मग? तुझी तर कुठं शाळा झाली आता. मी बी अनपढ, तुम्ही बी अनपढ नाही का? अनपढ आहे ना मी, है ना? हे अनपढेस. पूर्ण अनपढ आहे. खरं? स्ट्रॉंगेस्ट. कशा स्ट्रॉंग आहे? बोलू हम्म? बोलू हम्म. रील काढणे. तारीफ करता का वाईट बोलता मला तेच कळत नाही. हम्म? समज नाही आलं कशा आला. तुम्हाला हळूहळू शिकावं लागेल. कॅमेरा पुढे बोलायचं जमत नाही तुम्हाला. तू का शिकवतेस? शिकव ना लवकर. तुम्हाला शिकून बी बोलता येत नाही म्हणल्यावर मी काय शिकू आता सांगा तुला बरं. कसं बोलायचं मला जमतच नाही. नॉर्मल चर्चा असती. शिकवायचं काय त्यात? हात धरून शिकवू तुम्हाला? असं बोला तसं बोला. असं शिकवायचं असतं. चला मित्रांनो, जाऊ दे, यांना काही बोलता येत नाही. आपण आपलं बरं आहे, ठीक आहे. त्यांच्यासोबत व्हिडिओ बी नाही काढायचे, कारण त्यांना बोलताच येत नाही म्हणल्यावर काय व्हिडिओ काढायचे नाही का? आपणच बोलत जाऊ, आपण डेली रुटीन बघत जाऊ. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पटपट. लाईक कमेंट शेअर करा. आणि भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओ. प्रयत्न करील मी, 100% प्रयत्न करील. नेक्स्ट व्हिडिओ कशी स्टार्टिंग झाली, कसं ओळख झाली, कसं बोलणं झालं, कसं काय झालं, कोण मध्यस्थी होतं, या विषयावर टाकण्याचं. बाकी लग्नाचे ते व्हिडिओ आहेतच. अल्बमवाल्याला फोन लावा ना, देऊ म्हणा त्याला अल्बम आता. चला मग, बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर.